आपण पाहू शकतोय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज केज शहरातून प्रभात फेरीच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात उत्साहात साजरी करण्यात येते। या ठिकाणी आत्ताच प्रभात फेरी या ठिकाणी संपन्न झाली आहे आणि आता आम्ही केज पंचायत समितीच्या या सभागृहामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। खरोखर केज पंचायत समितीच्या सभागृहाचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो की आमच्या सर्व विद्यार्थी आणि सर्व सहभागी प्रभात फेरीमध्ये आमच्या नागरिकांना या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। आता थोड्याच वेळात इथंही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांचे आमच्या आयुष्यावर विशेषतः आमच्या महिला जगताच्या आयुष्यावर आणखीन अधिक उपकार आहेत असं म्हणूया आपण नक्कीच। त्यांच्या या जीवन कार्याला या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमचा हा आजचा छोटासा प्रयत्न होतो आहे आणि निश्चित केज शहरात आज जी काही रॅली झाली त्यावरून अतिशय सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला। या ठिकाणी आपण बघू शकता या सगळ्या आमच्या कन्या ज्या या भव्य दिव्य अशा रॅलीमध्ये अगदी सकाळी 8:30 पासून सहभागी झालेले आहेत। विशेषतः मी मुद्दाम या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करेन, उल्लेख करेन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर केज, त्याचबरोबर राजश्री शाहू विद्यामंदिर केज आणि वसंत विद्यालय केज या शाळेचे सर्व शिक्षकवृंद आणि हे सर्व आमच्या कन्या ज्या या खास कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो। त्यांच्यामुळं हा कार्यक्रम खरं तर यशस्वी झाला, कारण कुठल्याही अशा सामाजिक उपक्रमांना सहभागाशिवाय हे शक्य नाही आहे। आपण बघू शकतो सुंदर फलक त्यांनी हातात घेऊन संपूर्ण शहरात ही आत्ताच प्रभात फेरी संपन्न झालेली आहे। सगळ्या मुलीमध्ये जो जोश आणि उत्साह होता संपूर्ण रस्त्यावरून या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जीवन कार्याला उजागर करण्यासाठी त्यांनी दिलेल्या घोषणा निश्चित केज शहरात एक परिवर्तनाचा एक वेगळा पायंडा पाडतील याच्यात आम्हाला कुठलीही शंका नाही आहे। आता थोड्याच वेळात या ठिकाणी छोटासा कार्यक्रम पंचायत समितीच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचंही पूजन होईल। त्यानंतर आमच्या कन्यांना पाणी आणि या ठिकाणी छोटासा अल्पोपहार या ठिकाणी देण्यात येईल आणि त्यानंतर राष्ट्रगीतानं आजच्या कार्यक्रमात आम्ही सांगता करत आहोत, कारण शालेय कार्यक्रम बी या ठिकाणी आहेत, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत। दोनच आपण बघू शकतोय या संपूर्ण रॅलीला यशस्वी करण्यासाठी हे सर्व मान्यवर या ठिकाणी सहभागी झालेले होते, त्यांच्या मी विशेष आणि इथं विशेष उल्लेख विनोदराव मी करू इच्छितो। जावेद भाई आमचे ज्यांनी आज आम्हाला त्यांचा सरगम हा बँजो आणि जो वाद्यवृंद उपलब्ध करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या या जीवन कार्याला घराघरात आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी वाद्यवृंद आम्हाला दिला, याचा विशेष या ठिकाणी उल्लेख मी नक्की करेन, कारण एक परिवर्तनाचा हा भाग आहे म्हणून याचा हा उल्लेख, कारण आम्हाला अपेक्षा होती सावित्रीबाई फुलेंच्या जीवन कार्यावरची गाणी वाजून आणि विशेष म्हणजे मी विशेष उल्लेख करेन माझे सहकारी माननीय हनुमंतजी घाडगे सर, माझे दुसरे सहकारी पत्रकार आणि खरं तर साहित्य सम्राट आहेत असे हनुमंतराव सौदागर आणि या ठिकाणी विशेष माझे सहकारी भाई मोहन गुंड या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी खूप मोठा योगदान देऊन आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केलेली आहे। त्यांच्या प्रती नक्कीच आपण आपल्या एक कृतज्ञता व्यक्त करूयात। या सगळ्या आगळावेगळा पाहण्यासाठी चळवळीमध्ये ज्यांनी कुठलाही विषय असो अगदी स्वतःपासून सुरुवात करणारे आदरणीय भुसे सरांनी या आगळावेगळ्या जयंती उत्सवाची सुरुवात केली, त्यांचं विशेष मी सर्वांच्या वतीने सर धन्यवाद यासाठी व्यक्त करतो। जयंत्या वेगवेगळ्या स्वरूपाने साजऱ्या होतात, मात्र असा काही एक आगळावेगळा पायंडा जो की हा महापुरुषांचा विचार घराघरात पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली पाहिजे, प्रत्येक घरात जागृती झाली पाहिजे, म्हणून मला वाटतं ही चांगली माणसं जे केज शहराचं निर्णय आपण एकत्रितमध्ये येऊन करता त्याबद्दल सर तुमचं विशेष धन्यवाद। मला वाटतं सरांचा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद व्यक्त करूया। टाळ्या वाजवून आपण क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या चरणी नतमस्तक होतो आहोत। मंचावरतीही क्रांतिज्योती ज्या विराजमान होणारच आहे त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी प्रकाश ज्योत सर्वांच्या ह्याच्यामध्ये जागवली। हे ते आमचे शिक्षक वृंद ज्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष सहभाग दिला, आमचे नेरकर सर क्रीडा शिक्षक, त्यांचं खरं तर राष्ट्रीय खेळाडू घडवण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे, प्रत्येक या लोकांचं खरं तर योगदान वेगळं आहे प्रत्येकाचं या ठिकाणी आपण बघू शकतो। माध्यमातून इतिहासाच्या माध्यमातून मात्र आपण
सत्यास्थितीमध्ये त्यांचं काय घेतो आहोत, काय विचार आपण स्वीकारत आहोत, यासाठी या विचाराचा दाखल करणारा आजचा जयंती उत्सव आहे. विशेष म्हणजे यामध्ये सहभागी सर्वच विनोद शिंदे, बापू, भाई मोहनजी गुंड आणि सगळे जण टीमने, विशेष जावेद भाई यांचंही योगदान आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद. पत्रकार मित्र माझ्या भाई या ठिकाणी आलेले आहेत. माननीय विनोद शिंदे, या सगळ्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचं हे नियोजन, अगदी जे मुलगी समान आपण म्हणतोय, मात्र ते म्हणण्यासाठीच किंवा तो अधिकार प्राप्त होण्यासाठी तो संघर्ष जिथून सुरू झाला, सावित्रीबाई फुलेंच्या रूपाने त्याची ज्योत पेटली गेली आणि ती तेवढ ठेवण्याची भूमिका आपल्यासारख्या माणसाने पुढे घ्यायची आहे. त्या ठिकाणी माननीय गट शिक्षण अधिकारी कृष्णराज गडकर साहेब यांचंही स्वागत आहे. माननीय नावंडेकर साहेब, हो, एकच मिनिट. आजच्या याच कार्यक्रमात आजच्या दिनविशेषानुसार आम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण बघू शकताय, ज्यांनी खरं तर असं मी म्हणेन की बीड जिल्ह्यामध्ये पहिली विशेषतः केज तालुक्यातील पहिली कबड्डी आणि खो खो क्रीडापटू म्हणून ज्या कन्येनं त्यावेळेस अतिशय विषम परिस्थितीमध्ये या ठिकाणी महिलांचं नेतृत्व केलं, अशा सुहासिनी पुरुषोत्तमराव देशमुख मसाजोगच्या आहेत. आपल्याला माहिती आहे, एक काळ होता वर्तमानपत्रामध्ये यांच्या कबड्डी आणि खो खोच्या या बातम्या ज्या एक कर्णधार म्हणून कधी असायच्या, कधी एक खेळाडू महाराष्ट्राच्या संघामध्ये त्या खेळल्या. जपानला महाराष्ट्राचा संघ जो गेला होता त्यामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. अशा या कन्येचा आजच्या दिनी या ठिकाणी केजवाशांच्या वतीनं रोटरी क्लब ऑफ केज आणि प्रशासकीय सहभागानं हा आम्ही सत्कारी मुद्दाम करत आहोत. त्या सुहासिनी देशमुख याही या ठिकाणी उपस्थित आहेत. आता थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. चांगला भांडा पाडणारी जयंती आहे, अन्यथा आपण जयंत्या सध्या बघत आहोत. मात्र अशा परिस्थितीमध्ये ही परिवर्तनवादी जयंती साजरी करण्याचा हा केजकरांचा प्रयत्न अतिशय महत्त्वाचा आहे. गरज आहे, आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर मनापासून धन्यवाद. आणि लगेच मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो, मागे नाही हटणार, सावित्रीच्या नेत्यांनी मागे नाही हटणार आणि हा लढा घेऊन आम्ही पुढे चालणार. मान्यवरांच्या हस्ते आदरणीय देशमुख महाराजांचं स्वागत होत आहे. आणि क्रांती जयंती सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आज या देशमुख महाराज सत्कार घेत आहेत आणि म्हणून त्यांचा विचार आपल्याला सगळ्यांना त्याचबरोबर श्रीकृष्णची थोडी विनंती करतो मी की माननीय जावेद जर ते सत्कारास पात्र आहेत, इतर ठिकाणी नाही पुढे येतात या जर इतर ठिकाणी नाही इतर आज सामाजिक चळवळीमध्ये तुमचं योगदान महत्वाचं सुद्धा आहे. कारण इतर ठिकाणी तुम्ही मात्र इथे आम्हाला हे उपलब्ध करून दिली व्यवस्था तुमची जबाबदारी आहे, पण ते आमच्या सगळ्यांच्या वतीने स्वागत स्वीकारावं अशी विनंती करतो. हा माननीय जावेद भाईंचं स्वागत आहे. धन्यवाद जावेद भाई. नक्कीच आपण यापुढे सुद्धा ज्याच्यावेळी समाज जागृतीची खरी गरज आहे, बाकी अंगात वारा भरलाय वगैरे आम्ही तुम्हाला बोलवणार नाही.
पण अशा वेळी ज्याच्या वेळी गरज नसेल त्याच्यावेळी आम्ही तुम्हाला नक्की बोलू. जिजाऊंची जयंती अशीच आपल्याला साजरी करायची अगोदर तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्याही दिवशी अशाच प्रकारचा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. हे मी शिक्षका वृंदांनाही विनंती करतो की असंच तुमचं, कारण तुमच्याशिवाय आम्ही कार्यक्रम करू शकत नाही, त्यामुळं विनंती आहे की असंच सहकार्य त्या दिवशी तुमचा अपेक्षित आहे. धन्यवाद. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात सगळ्या जिजाऊ सावित्री अहिल्यारामाई आहेतच. आज उपस्थित मध्ये माननीय पाचपेंडे मॅडम आपण स्वागत करा अशी विनंती मंचावरती या. हा हो या पाचपेंडे मॅडम स्वागत करा. आणि 2 मिनिटांमध्ये आपण मान्यवरांचे विचार एवढे मोठे तर म्हणजे आपल्याला आपण वेळेला बोलायला आपण फक्त एवढ्या कमी वेळेमध्ये व्यक्त करणार आहोत. पाचपेंडे मॅडमचं स्वागत करा अशी विनंती. म्हणजे त्याच्यासाठी स्वागत करायचं लक्षात घ्या तर काही दिवस असत्या तर पाचपेंडे मॅडम अशा परिवेशामध्ये अशा भूमिकेमध्ये अजिबात घुसले नसतं म्हणून त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. थोडा शालेय कार्यक्रम असल्यामुळे आपण लवकर मॅडम एक आणि दोघी मॅडम थोडंसं आपल्या मनोगत करतील आणि लगेच